रामकृष्ण हरी माऊली. कसे सगळेजण मजेत ना? तर आम्ही पण मजेत. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्यदायी जाईल अशी मी विठ्ठलाचरणी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन शेतातल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा आलोय आता शेतामध्ये. तर शेतामध्ये काय काम आहे आज? तर आज कापायची कोरपड गाडी. तर याच्या आधी 8 दिवस तुम्हालाच माहीत होत मी माहेरात होते. तर माहेरात गेल्यावर कसं निघावं नाही वाटत लवकर, पण मग यावंच लागतं. आपले कामं आपले कामं असतात. त्याच्यामुळं कामं पण वेळेत झाले पाहिजे ना. तर ऊन पण भरपूर पडायला लागलेलं आहे. तर बघा आता कोरपडीची गाडी कापायची आहे आणि माहेरात मी 8 दिवस होते कंप्लीट. तर 2 दिवस गाडी 2 वेळेस गाडी आठवड्यातून 2दा असती ना. तर मी तुम्हाला सांगितलं होतं पहिल्याच व्हिडिओमध्ये शनिवारी आणि मंगळवारी आम्हाला 2 दिवस कंपनीची ऑर्डर असती. तर आज आहे 80 कॅरेटची ऑर्डर. पण 80 कॅरेटची ऑर्डर आहे, पण गाडी थोडी बिघडल्या कारणाने तर तर आम्हाला जाळ्यांनी भरून द्यायची. तर बघा आम्ही ह्या जाळ्या आणलेल्या आहे अशा. तर गाडी कुठली लावली? गाडी इथली शेजारच्या गावचीच गाडी लावलेली आहे आणि गाडी येईन थोड्या वेळच्यानी. तर बघा आता कापायला सुरुवात केली. आत्ताच आलो. तर सकाळपासून कामाची धावपळ खूप असती. तर मुलांच्या शाळेपासून तर आपल्या घरच्या कामापासून तर सगळं बघावं लागतं ना. तर आता आवरलं, जेवण बिवणं झाले ना. आता शेतामध्ये आलो. तर बघा आता कोरपड कापायला आम्ही आत्ताच आलो आणि लगेच कापायला सुरुवात केली. तर आता आम्ही कोरपड गाडी कापून घेतो आणि पुढला राहिलेला व्हिडिओ आपण पुढं बघू. तर आता आम्ही कोरपड कापितो. तर आम्हाला कापायची 2.5 टन कोरपड. तर 80 कॅरेटची हिशोबाने कापावं लागेल. आता ते काय माप आपल्याला आता मागं पुढंच होईल तशी आहे ना. बघू आता कापू. झालं का नाही बाई? तो झालं ना. चाकू काढते आता. चाकू बघती का? माय वाटायचं काढ एखाद्यावर चांगला काढ जंतर ले बोदड न काढ. आता आपल्याला उशीर व्हायले बाया येऊस तर तर बघा हे अशी चाकू असतात कापायला. तर बरेच जण विचारतात का तुम्ही कशी तोडी त्या कोरपड? तोडीत नसते, कापीत असते. तर आता आम्ही कापायला सुरुवात केलेली आहे आणि तर बघा तुम्हाला मी दाखवते कशी कापते म्हणून. तर बघा तर बघा असं इतक्या स्पीडनं कापावं लागत. ती दमादमाने कापून पण आपला माल होणार नाही, कारण की ऊन भरपूर पडलेलं आहे आणि आज लेट झालं थोडंसं. तर चला मग आता थोडंसं चांगलं लेट होईल. आणि चांगलं लेट झालं तरी बाईचं अजून काय म्हणते त्याला ते सोळा उरकाना. आम्ही धरी 2 धरायच्या ना. बरं चला मग आता कापायला सुरुवात करतो. तर बघा झाली आता कोरपड कापून आणि ऊन तर बघा इतकं पडलेलं आहे ना आणि गाडी भरून झाली आता. तर काही महिला मंडळ लावलं होतं. तर बघा त्या मागं आहे आणि त्याच्यात बघा काय सापडलं. तर आज सापडले कवठं. तर आज चाललो आहे घरी आणि पुढं बघा मैन ते गेल्या पुढं. तर आता मी थोडं थांबले होते मागं, खूप गरमायला लागलं. ऊन तर लय पडलेलं आहे आमच्याकडं. आणि आता होणार आहे दुपारची सुट्टी. तर सुट्टी झाली का जेवणं बिवणं होतील आणि मग आपल्याला जायचं आहे डाळिंब बागामध्ये. तर डाळिंब बागामध्ये आज आहे ना, तर आपल्याला डाळिंबाचे शूट काढायचे आणि डाळिंबाचे शेंडे काढायचे असे. तर एकदा व्हिडिओ मग दाखवलं होतं तुम्हाला का आपल्याला डाळिंबाचे शेंडे कसे काढायचे. तर आता पण मी तुम्हाला दाखवणार आहे डाळिंबाचे शेंडे कसे काढायचे ना. आता नवीन बाग धरलेला आहे ना, तर आता जायचं आपल्याला बागामध्ये. तर एकदा जेवणं करायचे आणि मग तर आता आहे ना सुट्टी झाली आमची दुपारची. कवठं पण सापडली दुपारी मस्त खायला. चला मग डाळिंबाच्या बागेमध्ये जायचं आता आपल्याला. तर बघा रानात आलतो आणि डाळिंब बागेचे बघा शूट पण काढले आणि काही शेंडे पण काढले. तर बघू काही शेंडे काढले काही शेंड्याला तर म्हणजे ना आम्ही पहिल्या बागाला आम्ही कल्टरवतीत असतो आणि आता तर बघा शेंडे हाताने काढले दर्शिक आणि मस्त असा बाग दिसतोय. आणि इकडं बघा इकडले राहिलेले काढायचे तर याला शेंडे दिसते आणि हे झाड बघा किती मस्त दिसतं. मस्त आकार दिसतो इकडला.
आणि आता दिवशीच्या काकाने शेंडे काढायचे बंद केले, कारण की टेम्परेचर वाढलेलं आहे म्हणे, आपल्या फळांना सावली लागत. तर म्हणून मग ते बंद केले आता काढायचे, आणि नुसते खालचे शूटच काढू राहिलो. शेंडे बंद करून टाकले. आणि आता म्हणजे निम्मं तुकडं काढलं आहे आम्ही, 1 एकरातलं अर्धा एकर झालं आणि अर्धा एकर राहिलेलं आहे. तर काढू म्हटलं. आता चालू आहे काढायचं काही. आणि काही बघा मागं कसं असं हिरवी हिरवी गंज पडली. इकडं पण बाग पण एकदम मस्त आता फुलांच्या तयारीमध्ये आहे. तर बघा चांगली तयारी चालली फुलांची पण. तर काही ठिकाणी छोटे छोटे फुलं पण लागले आता. तर अशा यानं काढले आम्ही आता. तर आता आहे ना जायचं आहे. आता सुट्टी व्हायचा म्हणजे सुट्टी व्हायची वेळ झालेली आहे, आणि आता सुट्टी पण घ्यायची आहे. तर बघा तरी पण सूर्य किती तापलेला आहे, तरी चमचम करतोय. आणि रानामध्ये चहाचा कप बघितला का, चहा पण आलेला होता. चहा पण घेतला, दुपारी सरबत पण झालं. आणि आता बघा सूर्य मस्त असा सूर्य, म्हणजे किती दिवस मावळायला गेला तरी सूर्य आहे ना चमकतच असतो. आता जवळपास 5:30 वाजत आले. घेतले नाही, हे काय 2 खुरपे घेतले मी. तर आता बघा इकडं मोठा बाग आहे. तर बघा या बागाच्या पलीकडे जायचं आपल्याला. तर बघा आले मोठ्या बागामध्ये. आणि मोठ्या बागामध्ये तर बघा फुलांची सेटिंग पण एकदम मस्त झालेली आहे. आपण बघू. तर छोटे छोटे फळं पण लागलेले. तर बघा अशी सेटिंग झालेली बागाची. तर एकदम मीडियम सेटिंग झालेली, जादा पण नाही आणि कमी पण नाही. तर अशी सेटिंग व्हायला पाहिजे, कारण की ना जास्त झाल्यावर आहे ना काय होतं, काही गळ होती. तर यंदा गळ आमची कमी झालेली आहे. आणि फळं पण पटकन फळ धरलं आहे बागाने. तर आणि त्याची शूट पण काढून झालेली आहे. आणि शेंड्यांना आहे ना तर कल्टर ओतून दिलेलं आहे. तर मोठ्या बागाचं काही टेन्शन नाही. तर मस्त अशी सेटिंग झाली बागाची. तर चला आता सुट्टी झाली, आता चाललोय घरी. तर मग असे दोन डाळिंबाची बाग, एक मोठा आणि छोटा. तर ह्यो झालेला आहे आता 7 वर्षाचा झाला असेल जवळपास बरं का. आणि तर तो आता 1.5 वर्षाचा आहे, 1.5 पावणे 2 वर्षाचा तर आहेच. तर तो पण छान झालेला आहे. आता त्याला बघू आता पुढल्या व्हिडिओमध्ये आपण त्याला हे कसं निघतं, फुलं कशी निघते म्हणून. आणि आता तर जावळी कापणी पण चालू आहे घासाची. सगळेच कामं संगत चालू असतात कारण की शेतकऱ्यांची. तर बघा कारखाना पण चालू झालेला आहे गारीगाचा. सगळे कामं संगत चालल्यामुळे ना. आणि हरभरा सोंगायला पण आलेलं आहे 2 चक्कर. आणि 2 चक्कर लाल कांदे काढायचे राहिलेले आहे अजून. तर म्हटलं एकदा हरभरा सोंगून घेऊ, कारण की घाटे गळले नाही पाहिजे. तर चालू आहे नियोजन. उक्त देता का कसं करते तर बघू आता. आणि ऊन पण खूप पडतं रानामध्ये कामाला. तर कोरफडची गाडी भरून आज एवढं काम केलेलं आहे. आणि तर बाबांचं चाललेलं आहे आपला जावळी घास कापायचा. तर जावळी घास कशी कापला बाबांनी तर आपण ते बघू. चला. तर बघा चालली आता जावळी घासाची कापणी. तर घास आमचा काही लय मोठा नाही, थोडाच आहे. तर एवढा घास आहे. आणि त्याच्यामध्ये चिल बघा किती उतरलेला आहे. चिल एकदम भाजीसारखा दाट, जशी मेथीची भाजी टाकली असं. आणि इकडं मध्ये घास आहे. तर बघा आणि कापून बघा बाबांनी कापलाय दर्शी घास. तर आम्ही अजून काही कापलेला नाही जावळी घास. तर चालू आहे आमचं पण, आम्ही पण कापू म्हणून. पण आमचं हात लागूच तर तोवर बाबाचं व्हायला बसला कापून. तर बघा बाबांनी इथं दूध कातरून ठेवलंय आणि चप्पल बाहेर काढून ठेवली, कारण की घास कवळा आहे ना, पहिलीच कापणी त्याच्यामुळं. आणि इकडं बघा कसा मस्त कापून ठेवलेला आहे. तर बघा असे मस्त पेंड्या करून ठेवलं. काही उपटायचं काय
काय चिल बाबा त्याच्यातला लय निब्बर राहतो आहे ना. मी कापू काही इळाने आणला गड तर आता कापेल नाही आपण पण ट्राय करायला काही हरकत नाही. तर बघा बाबांचं चाललंय आता जावळीचा घास कापायचा. ते 4 वळी कापून झालेले आहे. आता किती दिवस जाईल कापायला आता ये 7-8 दिवस. हो हो. हा पाणी द्यावं लागेल त्याला. तर बघा चालली जावळी घास कापणी. तर आता मी येते घरून वेळा घेऊन जशी कापू लागते आणि वजन यायला पण. तर चला आजचा व्हिडिओ इथपर्यंतच. तर भेटू पुढल्या नवीन छान अशा व्हिडिओमध्ये. आणि आज बघा काय काय काम केले आम्ही. कोरपडची गाडी भरली आणि बघा डाळिंबाचे शूट काढले, काही शेंडे काढले आणि आता जावळी घास कापायचा आहे. चला मग रामकृष्ण हरी.